नमस्कार मित्रांनो, मी राजू बेंद्रे. मित्रांनो, इंदिरा गांधी विधवा निवृत्तीवेतन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खुशखबर म्हणजेच राज्य सरकारकडून इंदिरा गांधी योजनेच्या संदर्भातील एक नवीन जी आर काढण्यात आलेला आहे. त्या जी आरमध्ये सरकारने काय काय सांगितलेलं आहे थोडक्यात आपण व्हिडिओच्या माध्यमातून तो जी आर जाणून घेऊया. त्याकरिता आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर लगेचच सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, कारण असेच महत्त्वाचे व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवरती वेळेवर तुम्हाला भेटत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओला वेळ न घालवता सुरू करू. तर पहिलं मित्रांनो पहा जी आर. केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना सन 2024-25 आर्थिक वर्षातील माहे एप्रिल 2024 ते मार्च 2025 करिता अनुदानाचे PFMS प्रणालीवर वितरित करण्याबाबत हा शासन निर्णय 17 डिसेंबर 2024 रोजीच काढण्यात आलेला आहे मित्रांनो. तर शासन निर्णय काय आहे पहा. सन 2024-25 आर्थिक वर्षामध्ये केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीसाठी 50 कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आली आहे. मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून 30 कोटी इतका निधी सिंगल नोडल अकाउंट SNA वर घेण्याचे वित्त विभागाने मान्यता दिली आहे. त्यानुसार सदर निधी संदर्भ क्रमांक 2 तेथील शासन निर्णय सिंगल नोडल अकाउंटवर घेण्यात आलेल्या सन 2024-25 आर्थिक वर्षामध्ये केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेसाठी एप्रिल 2024 ते मार्च 2025 या कालावधीच्या खर्चाकरिता 30 कोटी रुपये ह्या शासन निर्णयासोबत जोडलेल्या निवारणपत्रानुसार सर्व जिल्हाधिकारी यांना निधी वितरण व नियोगी व्यवस्थापन PFMS प्रणालीवर वितरित करण्याचं शासनाद्वारे मान्यता देत आहे. सर्व जिल्हाधिकारी यांना कळविण्यात येते की ही सोबतच्या वितरणातील संबंधित जिल्ह्यांनी निधी PFMS प्रणाली वितरित करण्यात आलेल्या आहे. त्यांनी वितरित केल्यास अनुदानाचे वाटप त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना लाभार्थ्यांच्या प्रमाणानुसार PFMS प्रणालीवर वितरित करावा. सदर अनुदान वितरणे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविलेल्या लाभार्थ्यांच्या संख्येनुसार करण्यात आले आहे.